नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला प्रधानमंत्री आवास घरकुल योजना माहित असेल। या योजनेचा मित्रांनो चालू घडीला शासनाकडून आता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ज्या लाभार्थ्यांनी चालू वर्षासाठी म्हणजे 2023-24 च्या या पाठीमागच्या वर्षासाठी जे मित्रांनो आता सध्या सुरू आहे, तर या वर्षामध्ये ज्या लाभार्थ्यांनी मित्रांनो घरकुलासाठी फॉर्म भरले होते, ज्यांचं नाव ड सर्वेच्या यादीमध्ये लागलेलं होतं, तर अशा लाभार्थ्यांसाठी आता निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या संबंधीचा जी.आर. आज शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर हा मित्रांनो निधी किती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहात। आपल्याला जी काही घरकुला संदर्भाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येते, त्याची मित्रांनो सविस्तर डिटेल आपण ऑलरेडी काढलेली असते। त्याच्या माध्यमातूनच आपण या सविस्तर अपडेट जे आहे ते देत असतो। चालू घडेल मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी ज्या ज्या लाभार्थ्यांची नावे ड सर्वे मध्ये आलेली आहेत, तर अशा लाभार्थ्यांसाठी मित्रांनो हा निधी जो आहे तो उपलब्ध करण्यात आलेला आहे। आता हा निधी मित्रांनो कोणत्या प्रवर्गासाठी असणार आहे, तर एसटी कंपोनेंट साठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ही शहरी आहे। ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी हा निधी उपलब्ध झालेला नाहीये। शहरी भागातील जे लाभार्थी असणार आहेत, तर अशा लाभार्थ्यांसाठी मित्रांनो हा निधी जो आहे तो उपलब्ध झालेला आहे। ग्रामीण भागातील जे लाभार्थी असतील यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो शासनाकडून वेळोवेळी निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात येतो। त्या संबंधीची सविस्तर डिटेल आपण पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये घेतलेलीच आहे। परंतु आता पुढे सुद्धा शासनाकडून ज्या काही नवीन अपडेट येतील, नवीन जी.आर. प्रसिद्ध होतील, नवीन निधी उपलब्ध होईल, त्याची सविस्तर डिटेल आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा देणार आहोत। त्याच्यामुळे चॅनलवरती महत्त्वाचं असेल तर सबस्क्राइब करून ठेवा। चालू घडेल मित्रांनो जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, हा निधी मित्रांनो जवळजवळ 52,47,00,000 रुपयाचा निधी जो आहे तो शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी मित्रांनो उपलब्ध आहे। ज्या लाभार्थ्यांची नावे ड सर्वेला आली असतील, म्हणजे ज्यांची घरकुल मंजूर झाली असतील, तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती शासनामार्फत लवकरच हा निधी वर्ग करण्यात येणार आहे। थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा होईल। त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांची सध्या घरकुल बांधणी सुरू आहे, तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सुद्धा शासनाकडून निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे आपला जर पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता जो काही मित्रांनो आपला हप्ता येणं बाकी असेल, तर त्याच्यासाठी आपलं मस्टर महत्त्वाचं त्या संबंधित विभागाला जाणं गरजेचं आहे। जर आपलं मस्टर त्या ठिकाणी पोहोचलं तरच आपल्याला संबंधित योजनेचा निधी आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे मस्टर जमा करतो त्याच वेळेस आपल्याला मनरेगा अंतर्गतचं सुद्धा मस्टर जमा करायचं आहे। जर तुम्ही हे मस्टर जमा केलं तर तुम्हाला या हप्त्याबरोबरच मजुरीचे सुद्धा हप्ते लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। तर मित्रांनो ही चालू घडेल अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांची नावे आली असतील, त्यांनी संबंधित विभागामध्ये जाऊन आपली नावाची पडताळणी करून घ्यायची आहे। जर आपलं घर बांधणं सुरू असेल तर हप्त्यासाठी मस्टर पोच करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो चालू घडीला महत्त्वाची अपडेट होती, जी प्रसिद्ध झालेला आहे, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर लाभार्थी हप्ता वाचून अद्याप ही घरकुलाला सुरुवात केलेली नाहीये, त्याच्यामुळे लवकरच हा हप्ता आता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला चौकशी करणं गरजेचं आहे। लवकरात लवकर चौकशी करा, कागदपत्रांची प्रोसेस करा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती शासनामार्फत लवकरच हा निधी जो आहे तो वितरित करता येईल। तर मित्रांनो त्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।